ओमानला पोहोचलेली डहाणूकरांची धवल लक्ष्मी आता पोहोचते रत्नागिरीला। दूरदेशी गेलेली धवल लक्ष्मी मायदेशी का परतते? तर 20 नोव्हेंबर 2025 रोजी कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थान आणि WCAWA च्या मदतीने ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या धवल लक्ष्मी नामक मादी कासवाला सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडलं होतं। जखमी अवस्थेत बचाव करून त्यानंतर उपचार करून सॅटेलाइट टॅग लावून सोडलेली धवल लक्ष्मी ही भारतामधील पहिलीच कासव आहे। नोव्हेंबरमध्ये डहाणूमधून सोडल्यानंतर 14 डिसेंबर पर्यंत ती डहाणूपासून 80 किलोमीटर अंतरावरच होती। 21 डिसेंबर रोजी तिचे लोकेशन सोमनाथ समुद्र किनाऱ्यापासून 85 किलोमीटर अंतरावर नोंदवण्यात आले। त्यानंतर 29 डिसेंबर रोजी ती पोरबंदर पर्यंत पोहोचल्याची माहिती संशोधकांना मिळाली। 29 डिसेंबर ते 28 जानेवारी या महिन्याभराच्या काळात तिने पश्चिमेकडे आपला प्रवास सुरू ठेवला। 25 फेब्रुवारी रोजी ती साधारण 1800 किलोमीटरचा प्रवास करून ओमानपासून 500 किलोमीटर अंतरावर पोहोचली। त्या ठिकाणी ऑलिव्ह रिडलेची वीण होत असल्याने धवल लक्ष्मी आता तिथेच थांबून प्रजनन करेल असं वाटलं होतं। मात्र त्यानंतर ती भारताच्या दिशेने पुन्हा वळून अरबी समुद्राच्या मध्यभागी आली। या काळात ती समुद्रात 380 मीटर खोलीवर जाऊन आली होती। आता पुन्हा ती डहाणूकडे येणार असं वाटत असतानाच 21 मार्च रोजी ती दक्षिणेकडे वळाली। 30 मार्च नंतर तिचा प्रवासाचा वेग मंदावला। एका क्षेत्रात ती बराच वेळ राहिली। संशोधकांच्या मते या भागात मुबलक प्रमाणात खाद्य असल्याने तिने आपला वेग कमी करून अन्नग्रहणाला महत्त्व दिलं। समुद्रातील ज्या भागात क्लोरोफिल जास्त असतं तिथे अन्नाची उपलब्धता अधिक असते। अन्नाची उपलब्धता अधिक असल्याने समुद्री कासव त्या मार्गाने प्रवास करणं पसंत करतात आणि त्या भागात जास्त वेळ थांबतात। त्यामुळे 30 मार्च ते 9 एप्रिल या काळात धवल लक्ष्मी त्याच भागात राहिली। 9 एप्रिल नंतर तिचा वेग दक्षिणेच्या दिशेने पुन्हा वाढला आणि 20 एप्रिल रोजी तिचे लोकेशन रत्नागिरीपासून 800 किलोमीटर अंतरावर मिळाले। गेल्या 5 महिन्यांमधील तिचा हा प्रवास पाहण्याजोगा ठरला आहे। आता धवल लक्ष्मी दक्षिणेकडे प्रवास करत राहणार की रत्नागिरीकडे सरकणार हे येत्या काळात पाहावे लागेल। त्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ।